अक्षय जानकर या स्वरूप पारितोषिक 15 मिनिटात कोकण धनगर समाजपती मंडळ मुंबई माजी अध्यक्ष संजय खरात महोदय या स्वरूप 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. चला बारीची सुरुवात, दुसरी बारी. वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळे बारी करायची. आमचं हेच म्हणणं आहे, बंधुचारा बढ़ता रहे, आपले पण वाढत राहो, हे आमचं पण म्हणणं आहे. भाऊ काय इच्छा म्हणते आणि मग कधी काही गोष्टी करावं लागतात, त्याच्यानंतर ते लाईनवर होतात आणि आज बरोबर लाईनवर आहे आणि समोरचा लाईनवर असल्यावर आम्हाला सांगितलेलं आहे एखादा नागराचा जॉब गेला, पुढचा जॉब जाईल तसं त्या अगदी तास कुपट त्यानुसारच आमचा जाणार आहे. कारण पहिली कलगीवाली नांदून गेल्यानंतर कसा पुरवाला येणार आणि ह्याने ज्या प्रकारे हे म्हणलं शिरा तर शिरा, हे म्हणलं सुकाट तर सुक आहे, हे म्हणलं थोडा व्हायचा अजून बोंबील तर बोंबील. त्याप्रमाणे शिकारी जेव्हा जातो तुरेवाला, सश्याच्या शिकारीला जाताना डोकराची शिकारी तयारी करून आम्ही जातो. आता त्याप्रमाणे काय आमच्याकडे कुठला गेअर टाकायचा त्यानुसार आमच्याकडे नाटकातून कुठला गेअर टाकायचा असा. आता हा गेअर कसा फक्त पिकअपला पहिला उडवायचा बाकी 4 नंबरचा तो स्मूथ समृद्धी मारवायचा. आपण तशी बारी करणार. भुवानी या ठिकाणी स्तवन ठेवलं, बाळूमामाचं स्तवन खूप छान एक नंबर. पण जरा चाल चुकली, पण बुवा तुमच्यासाठी 7 फुलमा चाल नवीन होती, माझी स्वतःची होती. विषय गाण्याचा गाण्याचा त्याने लिहिला असता, गाण्याची पण चाल नवीन, त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम. हरकत नाही, गाण्याची चाल तरी दिली नाही, त्यांनी 100% दिली असती. दुसरी चाल असती ना तर 100% त्याचा भाग दिला असता. चाल जमलेली आहे, त्याच्यात काही त्याचा कमीपणा काय नाही. एखादी नवीन चाल त्यांनी गायली, मला जमणार नाही. शक्ती तर असा आहे ना वर्गावर. विषय कसा एक पहिलं गाणं घेऊ. हनुमान राया सीतेचा शोध घ्यायला जातात आणि लंकेचा प्रवेश करतात. लंकेच्या तिथं त्या दरवाजात लंकेची नावाची राक्षसी नसते आणि मारुतीने अडवलं. मारुती राया सांगतोय बाय बाजूला हो. त्या बाय बाजूला गेलेली नाही. युद्ध झालं, मारुती रायाला लाथ मारून त्या प्रवेश ते करतात त्या लंकेमध्ये. ती कथा आहे. तू यार बदलला जाना मौसम की तरह, वेळ येता जाऊन काय घडले नवल, वेळ येता जाऊन काय घडले नवल. अशी वागलीस आणि लागलीस नाकाचा शेंडा,
तुडवायला नाही कमी मी करणार बाई तुला 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 तुडवायला वेळ येत जाईल काय खरं वेळ येत जाईल काय खरं अशी वागलीस आणि लागलीस शेटा तुडवायला नाही कमी करणार बाई तुला तुडवायला नाही कमी करणार सीतामाईचा खेड्या शोधत मारुती गेले लंकेमध्ये लंकिनीने द्वारी अडवले सांगा गोडले तुम्ही आधी सांगा गोडले तुम्ही आधी तिला समजावले तिने नाही मानले तिला समजावले तिने नाही मानले झाली आग मानी लाग लागे बडवायला नाही कमी करणार मी तुला तुडवायला नाही कमी करणार मी तुला तुडवायला दुसरं गाणं शॉर्टकटमध्ये बोल बच्चन जास्त नाही या ठिकाणी बोल या गाण्यामध्ये बालपणे इकडे आमचं शिंदे माऊली आहे आणि कोल्हापूरला बाहेर असणार आहे आणि ज्याप्रमाणे आम्हाला पहिल्यांदाच बाटली उचलणारा एकमेव माणूस आहे गौरी हवा असतात तवा पारे आम्ही करत नाही तुम्ही ज्या लेवलला बोलाव यांची कृपा आहे तर पण प्रॉब्लेम मध्ये यांची फरमाईश आहे कोल्हापूरवाल्यांची की गाण्यामध्ये बालपणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसमैला दूर चालुनी दगड धोंडका त्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला अनवाणी हो गळा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसमैला दूर चालुनी दगड धोंडका त्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला अनवाणी आता अजून हे म्हणतात की कवी नारायण का लावलं अरे गुरुचं नाव लावणार तर कोणाचं लावणार गुरुचंच नाव लावणार मूळ त्यांची कविता आहे नंतर त्याचा प्रतिशोध करून माझ्या तालीमध्ये बसवलेला आहे मी जे लावतो ना मूळ गादी
बाबू रंगले, त्याच्यानंतर हिवाशंकर यांचे नारायण गुरव त्यांचे ते कविता आहेत. तर ते आता काय पण बोलतील, आता त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही. मी त्याला तेव्हाच म्हटलं होतं साहित्य संघात, आता तुमचा खरं झालेला आहे. साहित्य संघात माझी तिथे सुरू झाली, तिथं संपलेली आहे. आज सकाळी त्यांच्याकडे काय द्यायला होतं, आज संध्याकाळी त्यांच्याकडे द्यायला काय नव्हतं. फक्त म्हणतायत स्टेटसला लई खायचा दोष ह्याव ताव आणि हे तेवढा ठोस. वा, तुम्ही माझे पुन्हा कसा आवडते शाहीर आहे. तुमचा इन्सर्ट शब्द मला देखील आवडत नाही. शब्दावर सांगतो, माझ्या साधा सांगतो, लक्षात घ्या. पण तुम्हाला थोडी खास तर ह्या खास भेटून हे गाणं येतो. किती मिनिटं करू आता किती काय 5 6 7 घ्या. मी तर भोळी अडाणी ढोकू, अरे माझ्या नावाचं लावलं ढोकू. त्या असं आपल्या गावठी माणसाला चाली पण तशा. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी, मुठ सैल होईल का, सांगा सांगा मुठ सैल होईल का, आणि कितीही फुगली बेडकी तरी सांग पाहिलं होईल का, कितीही फुगली बेडकी तरी सांग पाहिलं होईल का, कितीही फुगली बेडकी तरी सांग पाहिलं होईल का, कितीही फुगली बेडकी तरी सांग पाहिलं होईल का. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी, मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी, मुठ सैल होईल का, मुठ सैल होईल का, आणि कितीही फुगली बेडकी तरी सांग पाहिलं होईल का, आणि कितीही फुगली बेडकी तरी सांग पाहिलं होईल का. यानंतर एक समाजपसंतचं गाणं घेतोय. किरण बरगे लय कंदाला भाव केलं बरगेलो, जिकडं जावं तिकडं नुसती कंदाला भाव केली. 6 घरं असली, 3 घरं इकडं आणि 3 घरं तिकडं, 40 घरं असेल त्याच्या 4 गट. हे राजकारणाच्या नावाच्या आणि त्यांच्या नादाला भावा लागू नका. या वाडवाडला कधी आला, मुळा आंबा सुद्धा आला, एकाचं 21 केलं, पाचाचं 25 केलं, आणि त्या वाडवाड्याच्या वस्त्राला तुम्ही एकमेकाला धक्के दाखवता. आपल्या भावकीसोबत राहायचं. 5000 मित्र फेसबुकला असलं तरी सुवर आणि सुतक आपली भावकीच करते. गोष्ट खरी. आई सांगायचं घेतो घ्या घेतोय. हाताच्या बोटावर वंगार माणसा, अरे हाताच्या बोटावर वंगार माणसा, गर्दी कंदाल भावकीता. एक पद्धती असतो, किती पण त्याला भारी सांगा की आपण असं करूया, कधी कधी सर्व नको म्हणतो, काय नको. एक मंत्री पुष्ट असतो, अरे हाताच्या बोटावर वंगार माणसा, गर्दी कंदाल भावकीता, लई कंदाल भावकीता, लई कंदाल भावकीता, भेटलाय विषय गावकीता, लई कंदाल भावकीता, भेटलाय विषय गावकीता, लई कंदाल भावकीता, भेटलाय विषय गावकीता, लई कंदाल भावकीता, भेटलाय विषय गावकीता. या ठिकाणी गोवा आहे, जे सांगतील मंडळी बोली हे सांगतील, तुम्ही काय सांगायचं. आईच्या गाण्याचं आहे. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवण करून सारी करतो मी सोया, दरवर्षासारखं मातर सजू दे घर, सांगसल काय काय आहे गाणे गणपतीला, भाग बोलायला, खराला आणि सणाला, सांगसल काय काय आहे गाणे गणपतीला, भाग बोलायला, खराला आणि सणाला, सांगसल काय काय आहे गाणे गणपतीला, भाग बोलायला, खराला आणि सणाला. किसन शिंदे मावळे 128 शाखा प्रमुख माझे सन्माननीय मित्र यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक सन्मान विषय घेतोय. हे परत 2-4 मिनिटात हे पुढे आयुष्यात मी गेल्या वर्षी आयुष्य घेतला, आता अजून 2-3 विषय घेऊन पुढचं प्रबोधन करणार आहे. म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आजच्या शेवटचं प्रबोधन. आयुष्यात काही झालंय, बापसा
बापसाचं मन दुखू नका, अजिबात बापसाचं मन दुखू नका, आयुष्याचं मन दुखू नका. जो तुमच्या आयुष्याला जोडीदार आहे त्यांच्या मतानं त्यांच्या मनाला घ्या. अरे ह्याच्यासारखं सुख नाही. अरे पोरगा आला, कुठला तरी पाहुणा आला, नवर बघितला, नवरी बघितली, चाय पाणी झालं, चाय दिली, साखर त्यानं पुढा दिला, ह्याला चाय दिली, पोरगी चौकात टाकली, पंचात टाकली आणि तारीख फेरी झाली, साखरपुडा झाला, चुडा भरला आणि पोरग्या ह्या म्हणतात की धनगरी घोंगडीवरती 21 ते आपलं इथं भरलं, चौक भरला आणि पोर चौकात टाकून साखरपुडा झाला, लग्नाला पोर निघाले आणि बापसानं आपलं कन्यादान केलं आणि सोन्यासारखा दिवस आणि मंगळाष्टक झाले. आले मूळ म्हणून प्रथम जे कन्या निघे सासरी माता घालुनी भूषणे म्हणत असे सांभाळतो रे सारी भाई कुमलावणी फळ नवे ओटी मध्ये घातले बाळाग द्रद होया श्रुजलही गालावरी पातल शोलक. मग असे गमतीत आयुष्यात शिकलो. आला शब्द कोणाचं पाप नाही, माझंच आहे तो पाप नाही. तर गमत कशी ह्या कोर्टात लागण्याला होता काय, हे कोर्टात लागलं होतं बरं नो 200 रुपयाचा हार. बस आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या. एवढंच म्हणतोय शेवटचं की फक्त मकडा घेतोय आणि जो सोन्यासारखा संसार आहे तो जपायचा आहे. बुवांची ह्याचा ना आता हा नंदीबाईचा विषय देऊ काय हे काय हा अरे सगळं 2 मिनिटं फक्त हे घेतो आधी हा नक नक समजू जे भार, नक समजू जे भार सरते शेवटचा आधार. जे वगैरे आपली बायको आहे, आपला नवरा आहे, हा संसार टिकला पाहिजे. घटस्फोट हा त्याच्यावरती पर्याय नाही, उपाय नाही. नक समजू जे भार सरते शेवटचा आधार. हेच आयुष्याचा सार जप सोन्याचा संसार. 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 तुमचा नंदीवाल्याचा विषय इथे रेडी आहे, पण आता वेळ नाही आहे, समजून घ्या. याच्यावर काय तुमचं बोलू नका. छान विषय आहे तुमचा. पाहिजे तर पुढच्या वारीला पहिल्या वारीत निघा. हा जास्त काय बोलत नाही. बरोबर ज्यांना कुणाला हा नवा नको म्हणून तुमच्या पायावर मंडळात विषय गेलेला आहे. आता काय सुयश फणसलकर आणि बजरंग प्रतिष्ठान विरवली खुर्द 300 रुपयाचा पारितोषिक आहे. बघत नको तुमचं. अरे टाइम झाला आहे. 2 दिन फरमाईश बस नको नको प्लीज. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम आहे माझ्या माहिती आहे, पण काही गोष्टी बदलायच्या आहेत. माझं नाईलाज नवगणाचं गोतायचं आणि सुखाने राहतायचं. गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं. पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं. सुखाने राहतायचं गडाला, पवत
पण चप्पल काढून यायचं. आरतीला यायचं असेल चप्पल काढून यायचं. प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा कृपया आरतीला या. हो रावड्या हो उंद्रावारी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. उंद्रावारी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. उंद्रावारी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. उंद्रावारी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती.